रामकृष्ण हरी. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. धन्य धन्य एकनाथा, तुमचे चरणी माझा माथा. तुमचे चरणी माझा माथा, तुमचे चरणी माझा माथा. श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा, माऊली ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबाराय आणि शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आजची भारुडाची सेवा आपल्याला सुरू करायची आहे. नाथांची भारुड हे आपलं जे प्रवचन मालिका, जी चिंतन मालिका चालू आहे, त्यात मला वाटतं आजचा आपला 15वा भाग आहे. गेली 14 भाग आपण नाथांच्या भारुडावरती चिंतन करत आहोत. त्या अगोदर आपण अनेक संत वाङ्मयावरती, अनेक विषयावरती चिंतन केलं, आपल्याला माहिती आहे. मला असं वाटते आतापर्यंत आपण 250 प्लस 250च्या वर 250च्या वरती चिंतन आपण केलेले आहे. अर्थातच भगवत कृपेने आपल्या आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाने ते शक्य झालं. तेव्हा आपणही मोठ्या प्रेमाने ते चिंतन ऐकत आहे. आपल्याला नक्कीच ते आवडत असेल, म्हणूनच आपल्याला विनंती आहे की आपण ही संतांचे अमृतवचन हे चॅनल सबस्क्राईब करावं, इतरांनाही सबस्क्राईब करायला लावावं. असो, नाथांची भारुड ही चिंतन मालिका चालू असताना आज आपण 15व्या भागामध्ये प्रविष्ट होत आहोत. तेव्हा आज या 15व्या भागासाठी ज्या भारुड प्रकरणातल्या अभंगावरती चिंतन करायचं आहे, ते भारुड प्रकरणातला तो अभंग पिंगा या नावाने प्रसिद्ध आहे. पिंगा. आणि एक सांगू का, या महाराष्ट्रातल्या घराघरात हा पिंगा पोचवला नवीन युवा कीर्तनकारांनी. जसे की आमचे विशाल महाराज खोले आहेत मुक्ताईनगरचे, पाटील महाराज आहेत, अनेक नवीन जे कीर्तनकार आहेत, त्यांनी अनेक वेगवेगळ्या चाली लावून हा पिंगा महाराष्ट्राच्या घराघरात पोचवला. असा हा पिंगा. आता मला ते गायन कला नाही आणि मला त्या सूर आणि ताल आणि लयबद्ध असं म्हणता येणार नाही, पण मी चिंतन मात्र नक्की करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तेव्हा असं हे पिंगा नावाचं हे भारुड अत्यंत असं प्रसिद्ध असं हे नाथ महाराजांचं भारुड आहे आणि त्या भारुडावरती आपल्याला चिंतन करायचं आहे. सर्वप्रथम भारुड म्हणून दाखवतो, वाचून दाखवतो आणि नंतर मग चिंतन करूया. महाराजांचं भारुड आहे पिंगा. आणि महाराज अभंगामध्ये असं म्हणतात, पिंगा बाई पिंगा गे, पिंगा बाई पिंगा गे, अवघा धांगड धिंगा गे, अवघा धांगड धिंगा गे, पिंगा बाई पिंगा गे, पिंगा बाई पिंगा गे. सांडोनी संताची गोडी गे, सांडोनी संताची गोडी गे, कासया पिंगा जोडी गे, कासया पिंगा जोडी गे, पिंगा बाई पिंगा गे, अवघा धांगड धिंगा गे, पिंगा बाई पिंगा गे, अवघा धांगड धिंगा गे. नका घालू पिंगा गे, नका घालू पिंगा गे, तुम्ही राम रंगी रंगा गे, पिंगा बाई पिंगा गे, अवघा धांगड धिंगा गे, पिंगा बाई पिंगा गे, अवघा धांगड धिंगा गे. एका जनादनी पिंगा गे, एका जनादनी पिंगा गे, काया वाचा गुरुवचनी रंगा गे, काया वाचा गुरुचरणी रंगा गे, पिंगा बाई पिंगा गे, अवघा धांगड धिंगा गे, पिंगा बाई पिंगा गे, अवघा धांगड धिंगा गे. असे गोड असं नाथांचं भारुड आहे. पिंगा या प्रकरणातले भारुड आहे. या अभंगातून नाथराय संसार चक्रामध्ये अडकलेल्या पिंगा घालत असलेल्याचं रूपक करून आपल्याला कुठे पिंगा घालावा हे सांगण्यासाठी हे भारुड आपल्या समोर ठेवतात महाराज. अर्थात पिंगा म्हणजे काय? पिंगा हा एक मुलींचा खेळ आहे महाराज. महिलांचा एक खेळ असं म्हटलं तरी चालेल. बघा, आपल्याकडे काय म्हणतात त्याला, जिम्मा, भोंडला, मंगळागौरीचे खेळ, त्यानंतर तुमचं फुगडी आहे, तसाच एक पिंगा सुद्धा खेळ आहे. काय करतात पिंगामध्ये? वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा असू शकतात, पण पिंगामध्ये
भ्रमण केल्या जाते, फिरल्या जाते, स्वतःभोवती असं एक चक्र करून फिरल्या जाते. अहो बरेचदा आपण म्हणतो की नाही, तो माझ्या भोवती पिंगा घालत होता. म्हणजे काय करत होता? माझ्या भोवती फिरत होता, मला बघण्यासाठी फिरत होता. त्याला पिंगा घालण्यास म्हणतात. एक लक्षात ठेवा, पिंगा म्हणजे फिरणं, पिंगा म्हणजे भ्रमण करणं, पिंगा म्हणजे स्वतःभोवती फिरणं, पिंगा म्हणजे एकमेकीचा हात धरून फिरणं, एकमेकाचा हात धरून फिरणं म्हणजे पिंगा. अशा अनेक प्रकारचे खेळ आपल्याकडे आहे मराठी संस्कृतीमध्ये. मंगळागौरी आहे, मी सांगून गेलो, भोंडला वगैरे, हे जे प्रकार त्यातलेच आहे. हे प्रकार नाथ महाराजांनी या प्रकारातून आपल्याला अध्यात्माकडे जाण्यासाठी हे भारुडाचा वापर केला. महाराज काय सांगावं, या भारुड अभंगातून पिंगा हा खेळ तुमच्या आमच्या नजरेसमोर ठेवला आणि मोठा एक महान उपदेश या अभंगातून केल्याचं आपल्याला दिसतात. महाराज म्हणतात, पिंगा बाई पिंगा गे. तुम्ही पिंगा खेळताय ना, संसारामध्ये पिंगा खेळतोय आपण. हो हो खेळतोय. कशासाठी खेळतो मला सांगा? मुळात खेळच कशासाठी खेळला जातो? खेळ हा आनंदासाठी खेळला जातो. खेळ आपल्याला मानसिक तणाव जाण्यासाठी, शारीरिक त्या ठिकाणी आपली उन्नती होण्यासाठी खेळ खेळला जातो, नाही का? तेव्हा हा पिंगा हा खेळ जर आनंदासाठी मैत्रिणी खेळत असतील, महिला खेळत असतील, आनंद मिळावा म्हणून जर पिंगा खेळत असतील, तर महाराज तुम्हाला वाईट वाटण्याचं कारण काय हो? कारण महाराज म्हणतात हा पिंगा म्हणजे अवघा धांगड धिंगा. आता धांगड धिंगाचा अर्थ काय महाराज? अवघा धांगड धिंगा असं का म्हटलं असावं? धांगड धिंगा म्हणजे नुसतं धिंगाणा नाही. आता हा पिंगा म्हणजे तो खेळ सध्या सोडून द्या. इथे पिंगा हा या अर्थाने घ्यावा लागेल, हा संसाराचा खेळ. कारण तुम्ही आम्ही प्रत्येक या संसारामध्ये, या प्रपंचामध्ये गुंतलो असताना प्रपंचामध्ये खेळतो आहो, संसारामध्ये खेळतो आहो, या जगतामध्ये खेळतो आहो. तेव्हा जगत आणि जगत संबंधाचा पसारा असलेला खेळ त्याला पिंगा असं म्हणा. संसाराभोवती फिरणं म्हणजे पिंगा. आलं का लक्षात? संसाराभोवती फिरणं, संसारामध्ये अडकणं, त्यातच रममान होणं, त्यातच आनंद शोधणं, याला पिंगा असं म्हणावं. आणि मग नाथराय म्हणतात, असा हा जो पिंगा आहे ना, पिंगा बाई पिंगा गे. अगं हा पिंगा म्हणजे काय आहे बरं? अवघा धांगड धिंगा गे, अवघा धांगड धिंगा गे. पिंगा बाई पिंगा गे, पिंगा बाई पिंगा गे, अवघा धांगड धिंगा गे. अवघा धांगड धिंगा आहे महाराज, धिंगाणा आहे. धिंगाणा म्हणजे काय? धांगड म्हणजे आडदांड, गैरवर्तन करणारा, आणि धिंगा धांगड धिंगा. धिंगा म्हणजे त्या ठिकाणी तारतम्य नसलेला. या संसारामध्ये काय तारतम्य आहे महाराज? या प्रपंचामध्ये कुठला तारतम्य आहे? कुठला भारदस्तपणा आहे? सर्व धिंगाणा चाललाय ना. हो काय चाललंय बघा ना. भ्रष्टाचार बुकाळलाय, त्या ठिकाणी महिलांवरचे अत्याचार वाढलेत, चोर धुमाकूळ घालतात, नाही का? सज्जनाला त्या ठिकाणी त्रास दिला जातो, दुर्जनांना मोठं केल्या जाते. सर्वत्र धांगड धिंगा आहे ना. हो सामाजिक भागामध्ये राजकारणातला धांगड धिंगा तर आपण बघतोच आहो की, नाही का? आता तर निवडणुकीचे दिवस आहे. नाथरायांनी काय निवडणुका बघून लिहिलं असेल का त्यावेळेस? कोणाच अवघा धांगड धिंगा गे, अवघा धांगड धिंगा गे. हा धांगड धिंगा आपण बघतो ना राजकारणातला. काय चालला आज कोण कुठे, उद्या कोण कुठे, काही सांगता येत नाही महाराज. प्रत्येक जण खेळायला निघाला, प्रत्येक जण पिंगा घालतो, आपल्या नेत्याच्या भोवती पिंगा घालतो. कशासाठी? तिकीट मिळण्यासाठी, नाही का? राजकारणामध्ये खासदारकीचं तिकीट मिळण्यासाठी कशी पिंगा घालण्यात चालू आहे बघताय की नाही? अहो रात्र बघत नाही, दिवस बघत नाही, ऊन बघत नाही, सावली बघत नाही, भूक बघत नाही, ताण बघत नाही, नुसता पिंगा. कशाला? तिकीट मिळावी. आणि एकदा तिकीट मिळाली की पायाला भिंगरी बांधावी. 5 वर्ष जेवढं फिरणार नाही तेवढं या 15 दिवसात फिरणार. कशासाठी महाराज? पिंगा घालतोय. कशाला?
राजकारणाची चांगली खुर्ची मिळावी आणि विषयातला आनंद मिळावा म्हणूनच ना. मग हा पिंगा कशासाठी आहे? आनंद प्राप्त करण्यासाठी आहे. पण नाथराय म्हणतात, अरे बाबा, हा पिंगा तुझ्या कामाचा नाही. पिंगा बाई पिंगा गे अवघा धांगड धिंगा गे, हा संसारातला पिंगा कामाचा नाही. का हो नाथ महाराज, असं का म्हणताय तुम्ही कामाचा नाही म्हणून? नाथ महाराज म्हणतात, अरे मी यासाठी कामाचा नाही म्हणतो की तुम्ही काय केलं, सज्जनांची संगत सोडली, संतांच्या ठिकाणची संगत सोडली, संतांच्या ठिकाणची संगत सोडली, संत संगती सोडली आणि पिंगा करताय. तुम्हाला काय मिळेल रे? कुठली जोडी मिळेल? नाथराय या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, सांडोनी संतांची सांडोनी संतांची गोडी गे, सांडोनी संतांची गोडी गे, कसया पिंगा जोडी गे, सांडोनी संतांची जोडी गे, कसया पिंगा जोडी गे. पिंगा 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 बाई पिंगा गे, पिंगा बाई पिंगा गे, पिंगा बाई पिंगा गे अवघा धांगड धिंगा गे. संतांच्या सहवासामध्ये न राहता तू नुसतं संसारामध्ये रत होतोय, काय फायदा आहे तुझा? म्हणून अवघा धांगड धिंगा. म्हणून सज्जनाची संगत कर, सत्कर्म करणाऱ्यांची संगत कर, म्हणजे हा धांगड धिंगा जाईल आणि या पिंग्याने आनंद मिळेल महाराज. म्हणून महाराज म्हणतात, अवघा धांगड धिंगा गे, सांडोनी संतांची गोडी गे. संतांच्या सहवासामध्ये जे सुख आहे, जे गोडी आहे, ते कुठेच नाही. ते तू सोडतो आणि या विषयांमध्ये पिंगा घालत बसतो. म्हणून महाराज म्हणतात, कासया पिंगा जोडी गे. कशाला पिंगा घालतो? सांडोनी संतांची गोडी गे. महाराज, संतांची गोडी यापेक्षा दुसरी गोडी कुठलीच नाही. म्हणून महाराज म्हणतात, संतांची जोडी कर, संतांची संगत कर. महाराज, आम्ही आमच्या मताने करतो ना हो. हरिपाठामध्ये आपल्या महाराजांनी काय सांगितलं, माऊलींनी काय सांगितलं? अरे मनाने करू नको. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथी. संतांच्या संगतीनं करावं महाराज. कारण संत कलियुगामध्ये फक्त संतच आपल्याला तारून नेऊ शकतात, संतच आपल्याला आनंद देऊ शकतात. पिंगा कुठेही घाला, आनंद मिळणार नाही. पिंगा संतांच्या सोबत घातला तरच आनंद आहे महाराज. कारण साधू थोर जाना, साधू थोर जाना, हे थोर आहेत महात्मे, संत महात्मे थोर आहेत. साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना, साधू थोर जाना. या संतांच्या संगतीचं सुख एवढी गोडी आहे महाराज. मला वाटते शेणानाथ महाराज वर्णन करतात, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. नाही, नामदेव रायांचा वर्णन असावा. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारख नाही तेथे, नाही तेथे, आपणा पारख नाही तेथे, नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी, कलियुगी. त्यामुळे अशा प्रकारच्या संत संगतीला महत्व असल्यामुळे कुणाचा दुसऱ्याचा संग करायचं कारणच नाही महाराज. फक्त संग जर करायचा असेल तर देवाचा करावा आणि संतांचा करावा. तुका म्हणे देव अंतर्यामुळे, आशा आशा मोह जाळे दुःख वाढे. दुसऱ्याची संगत केली, जसं नाथराय म्हणतात, अवघा धांगड धिंगा आहे. कशात? आशा मोह दुःख याच्यामध्ये धांगड भिंग आहे आणि संतांच्या संगतीमध्ये गोडी आहे महाराज. म्हणून तुका म्हणे देव अंतरे यापुढे, आशा मोह जाळे दुःख वाढे, आणिच आणिक कोणाचा न करी संग, आणिक कोणाचा न करी संग, जेणे होय भंग माझ्या चित्ता, माझ्या चित्ताचा भंग होईल, चित्ताचा भ्रमनिरास होईल. असा संग कोणाचा न करता फक्त आणि फक्त तो संतांचा संग करावा. आणि तो संतांचा संग न करता, संतांचा सहवास न करता पिंगा घालताय. म्हणून नाथराय म्हणतात, सांडोनी संतांचा
सांडोनी संतांची गोडी गे, कासया पिंगा जोडी गे. सांडोनी संतांची गोडी गे, कासया पिंगा जोडी गे. पिंगा 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 बाई पिंगा गे, अवघा धांगड धिंगा गे. पिंगा बाई पिंगा गे, अवघा धांगड धिंगा गे. म्हणून संतांची संगत करा बाबा, संतांची संगत करा असं नाथरायांना या अभंगामध्ये सांग. का संतांची संगत करायची महाराज? कारण काय आहे संतांची संगत करण्यासाठी? काय मिळेल यांनी? आता सेनानामी महाराजांचा अभंग सांगतो. संतांच्या संगतीनं, संतांच्या सहवासात राहण्याने काय होते? आता मला तो अभंग आठवला सेनानामी महाराजांचा. सेनानामी महाराज म्हणतात, संत संगतीने थोर लाभ झाला, संत संगतीने थोर लाभ झाला. मोहनी रसला मायाधिक, मोहनी रसला मायाधिक, मोहनी रसला मायाधिक. घातले बाहेरी काम क्रोध वैरी, बैसला अंतरी पांडुरंग. संतांच्या संगतीचं महत्व सांगत असताना संत श्रेष्ठ सेनानामी महाराज सांगतात. काय सांगतात महाराज? संत सेनानामी महाराज सांगतात, थोर लाभ झाला. आणि लाभासाठीच तुमची आमची धडपड चालू आहे की नाही? मग लाभ पाहिजे ना, तुम्हाला पिंगा खेळायचा आनंद पाहिजे ना. मग पिंगा कोणासोबत खेळायचा? संतांसोबत खेळायचा. हो, संतांसोबत खेळता येईल का? हो, संत सांगतात ना, सांगत नाहीत का ते खेळायला? तुम्ही आम्ही खेळी मिळी, तुम्ही आम्ही खेळी मिळी. महाराज म्हणतात ना, आपण खेळूया. तुम्ही आम्ही खेळी मिळी, तुम्ही आम्ही खेळी मिळी. गदारोळे आनंदे, गदारोळे आनंदे, तुम्ही आम्ही खेळी मिळी, तुम्ही आम्ही खेळी मिळी. तुम्ही आम्ही आपण खेळू ना, संतांच्या सोबत खेळू, सज्जनांच्या सोबत खेळू, त्यांच्या भोवती पिंगा घालू, जेणेकरून आपला उद्धार होईल. म्हणून नाथराया अभंगातून आपल्याला पिंगा या अभंगातून मार्गदर्शन करतात की बाबा रे, कुठेही पिंगा घालू नको. कास्यात पिंगा जोडी घे. कशाला पिंगा घालतो? संतांची संगत सोडून पिंगा घालू नको, काही फायदा नाही. बरं, मग पुढच्या चरणामध्ये नाथराय असं सांगतात, नका घालू पिंगा गे. पिंगा घालू नका, नका घालू पिंगा गे, नका घालू पिंगा गे, नका घालू पिंगा गे, नका घालू पिंगा गे. तुम्ही राम रंगी रंगा गे, तुम्ही राम रंगी रंगा गे. पिंगा 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 बाई पिंगा गे, अवघा धांगड धिंगा गे. पिंगा घालू नका. या संसारामध्ये पिंगा घालत बसू नका. या दृष्ट चक्रामध्ये पिंगा घालत बसू नका. राम रंगाचा पिंगा घाला. राम रंगामध्ये त्या ठिकाणी रममान होऊन जा. खेळायचं असेल तर देवाशी खेळा, खेळायचं असेल तर संतांशी खेळा. खेळा म्हणजे काय महाराज? नामस्मरण करा असा त्याचा अर्थ आहे. हो, देवासोबत खेळता येते का? हो, गोपाळ खेळले ना. हो, भगवान श्रीकृष्णासोबत गोपाळ खेळले, किती भाग्यवान असतील महाराज, नाही का? भगवान हुतुतू खेळायचे, हमामा खेळायचे, कबड्डी खेळायचे, क्रिकेट खेळायचे. क्रिकेट नाव नव्हतं, पण चेंडू फळीचा नाव आहे की नाही शब्द? चेंडू फळी म्हणजे ते बॉल आणि बॅट. मला वाटते एका गीतामध्ये, अभंग नाही पण गीत आहे, खेळत होते यमुने काठी चेंडू फळीचा डाव, चेंडू गेला गगनावरती पावार घेतसे धाव. पडला चेंडू यमुने तिरी, कृष्ण बुडाला यमुने तिरी, यमुनेच्या डोही बुडाला हरी. मी का सांगतो? देव खेळतोय हो, कृष्णासोबत गोपाळ खेळतात. आणि मग असं खेळायचं आहे, पिंगाही खेळायचं असेल तर यांच्या सोबत खेळला पाहिजे. कित्येक अभंगातून आपल्याला असं दिसून येईल की भगवान श्रीकृष्ण खेळ खेळायचे महाराज.
गवळण प्रकरणामधला एक अभंग आहे. गाई गोपाळ यमुनेचे तटी, गाई गोपाळ यमुनेचे तटी, येती पाण्या मिळूनी जग जेठी, चेंडू चौगुना खेळती वाळवंटी, चला चला मनती पाहू दृष्टी हो, ऐशा गोपिका त्या कामातू राहणारी. चेंडू चौगुना खेळत, मी का सांगतोय, भगवान श्रीकृष्ण खेळतात. कोणासोबत खेळतात? भक्तांसोबत खेळतात महाराज, गोपाळांसोबत खेळतात. म्हणून पिंगा घालायचा आहे ना, मग रामरंगीनाचा नाथराय म्हणतात ना, काय करा तुम्ही रामरंगी रंगागे, नका खेळू पिंगागे, तुम्ही रामरंगी रंगागे. पिंगा खेळू नका, संसारातला पिंगा खेळू नका महाराज, आणि रामरंगामध्ये दंग होऊन जा, रामाच्या नामामध्ये लीन होऊन जा. अशा प्रकारचा उपदेश यातून करत असतात. का हो? देवाच्या सोबतच, संतांच्या सोबतच का करावं? तुम्हाला निश्चिंती पाहिजे ना, विसावा पाहिजे ना, मग संगत त्याचीच करावी लागेल. तुकोबाराय देवाला म्हणतात, आणि मला वाटते देवही तुकोबारायांना म्हणत असेल की आम्हाला तुमची संगत द्या. भक्त म्हणतो देवा तुझी संगत दे, आणि देव म्हणतो भक्ताला तुझी संगत दे. छानपैकी एक अभंग आहे बघा. तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, झाली आमुची निश्चिंती, झाली आमुची. संगतीचा परिणाम निश्चिंती झाली महाराज. अशा प्रकारचा देव खेळतो. संतही खेळतात, साधूही खेळतात. तुम्ही आम्हीही खेळावं, रामरंगी रंगून जावं. एक प्रमाण सांगतो, जास्त चिंतन लांबवत नाही, पण खेळावं तर संतांसोबत. पिंगा हा खेळ आहे म्हणून मी सांगतो. म्हणजे याचा अर्थ आपलं खेळणं चुकीचं आहे असं आहे का? इथे संसाराचं पिंगा सांगत असताना महाराज संसार चक्राचं वर्णन करतात. नामचिंतनात रंगलं पाहिजे, नामचिंतनाचा पिंगा घडला पाहिजे, संतकरणाचा वास झाला पाहिजे महाराज, आणि तो खेळ आपण खेळला पाहिजे. महाराज म्हणतात, खेळ मांडी येला, आम्ही खेळतो ना हो, खेळ मांडी येला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव भाई रे, क्रोधाभिमान केला पावट्यानी, एकेका लागती पायी रे, नाचती आनंद कल्लोळ पवित्रे, गाणे नामावळी रे, नाचती आनंद कल्लोळ पवित्रे, गाणे नामावळी. अनेक ठिकाणी खेळण्याचे प्रकार आहे महाराज, आणि त्या अभंगामध्ये अनेक ठिकाणी वर्णन आलेलं आहे. अर्थात आपला विषय एवढा आहे, या भारुडाच्या माध्यमातून नाथराय म्हणतात, संतांची संगत सोडून कुठलंही काम करू नका. संतांची संगत धरून तुम्हाला काय करायचं असेल, पिंगा करा, पण संतांची संगत सोडून करू नका. अर्थात ते पिंगा हा शब्द तेवढ्यापुरता मर्यादित घ्या. तो खेळ म्हणजे रंगून जाऊ नका, खेळात संसार चक्राच्या खेळामध्ये रंगून जाऊ नका, संतांना सोडून रंगून जाऊ नका. संतांचा त्या ठिकाणी आश्रय धरा, आणि मग तसाच पिंगा खेळू नका, रामरंगामध्ये पिंगा खेळा. जसं महाराज म्हणतात, रंगला या रंगे तुका विठ्ठल सर्वांगी, नाही का? रंगलाया रंगे तुका विठ्ठल सर्व. असं रामरंगामध्ये तुम्ही रंगलं पाहिजे, रामरंगामध्ये रममान झालं पाहिजे. आणि नाथराय मग शेवटच्या चरणामध्ये तुम्हा आम्हाला सांगतात, एका जनार्दनी पिंगागे, एका जनार्दनी पिंगागे, काया वाचा गुरुचरणी रंगागे, एका जनार्दनी पिंगागे, काया वाचा गुरुचरणी रंगागे, पिंगाबाई पिंगागे, अवघा धांगड धिंगागे, पिंगाबाई पिंगागे, अवघा धांगड धिंगागे. महाराज म्हणतात, काय करा? एका जनार्दनी पिंगागे, पिंगा करा, खेळा, भ्रमण करा, आनंद लुटा, पण कुठे? काया वाचा मनानं सद्गुरूच्या चरणी अर्पण व्हा, आणि मग पिंगा खेळा. एका जनार्दनी पिंगागे, काया वाचा गुरुचरणी रंगागे. गुरुच्या चरणावरती काया वाचा मनानं शरण जा महाराज. काया समर्पणी गुरुला, वाचा समर्पणी गुरुला, मन समर्पलं गुरुला. काया समर्पली देवाला, मन समर्पलं देवाला, वाचा समर्पली देवाला. काया समर्पली संतांना, मन समर्पलं संतांना, वाचा समर्पली संतांना, आणि मग धांगड धिंगा राहत नाही.
त्या ठिकाणी मग धांगडधिंगा होत नाही, तर मग खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ब्रह्मरसाचं आदान प्रदान होतं. त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आनंद होतो. जसं महाराज म्हणतात ना, नातती आनंद कल्लोळे पवित्र गाणे नामावळी रे. आनंद निर्माण होतो. आनंदाचा पिंगा खेळायचा आहे ना, मग गुरुचरणी काया वाच्या मनानं रंगावं लागेल, संतांची संगत करावं लागेल, देवाच्या नामात रंगावं लागेल. आणि ह्या 3 गोष्टी जर केल्या तर खरा आपला पिंगा सार्थक होईल. खरं आपल्या पिंग्याने आपल्याला आनंद मिळेल. म्हणून काय करावं लागेल? संसाराभोवती फिरणारा आपला जो भ्रमण आहे त्यात न अडकता आपलं ते भ्रमण संतांच्या पायाजवळ गेलं पाहिजे. आपली प्रदक्षिणा संतांच्या भोवती गेली पाहिजे. आपले लोचन फक्त संत आणि देव पाहण्यासाठी गेले पाहिजे. आणि मग गुरुच्या ठिकाणी कायावाच्या मनानं शरण जाऊन त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं रंगून गेलं पाहिजे. आणि मग जो तो आनंद प्राप्त होईल महाराज, त्या आनंदाने खऱ्या अर्थानं तुका म्हणे, तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. आणि मग तुम्हाला एवढे निश्चिंत व्हाल की देव तुम्हाला त्या ठिकाणी आश्रय देईल, देव तुमचं काम करील, देव धावून येईल. काल्याच्या प्रसंगामध्ये बघा ना, गोपाळ खेळायचे आणि खेळून आले की मग देवाला सांग, देव म्हणते ठीक आहे, आता तुम्ही थकले आहेत मला माहिती आहे, खांदी भार पोटी भूक, आता खेळण्यात मजा नाही. पिंगा खेळाल, किती खेळाल पिंगा? महिला मंडळ पिंगा खेळाल, किती वेळ खेळाल? 1 तास, 2 तास, 3 तास. कधीतरी भूक लागेल की नाही? लागेल ना महाराज. भगवान श्रीकृष्ण म्हणतात बरं ठीक आहे, खांदी भार पोटी भूक, आणि आता काय खेळायचे सुख. आता खेळायचं सुख नाही ना, काही क्षणापुरतं, काही तासापुरतं ते सुख आहे महाराज. आपल्याला सदैव सुख पाहिजे ना, मग सदैव सुख पाहिजे तर गोपाळांना भगवान श्रीकृष्ण सांगतात. काल्याच्या प्रसंगातला विषय आहे, थोडा सांगतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात गोपाळांनो, चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई. म्हणजे चला वळू गाई एके ठाई म्हणजे एका ठिकाणी गाई येणार. गाई म्हणजे इंद्रिय. चला वळू गाई, चला एके ठाई बसू म्हणजे एके ठाई म्हणजे एका ठिकाणी बसू. बैसू जेऊ, चला जेऊ एके ठाई म्हणजे एके ठाई जेऊ. आता एके ठाई म्हणजे काय? एके ठाई म्हणजे फक्त परमात्म्याच्या ठिकाणी. कारण एक हा परमात्मा आहे ना. एक कोण आहे हो? एक फक्त परमात्मा आहे. म्हणून पांडुरंग परमात्म्याच्या ठिकाणी आपण एके ठाई गाई वळून आणू म्हणजे इंद्रिय आणून त्या ठिकाणी देवा ठिकाणी आपण ते इंद्रिय देवाच्या पायापाशी नेऊ. बैसू म्हणजे देवाच्या पायाजवळ बसू, आणि जेऊ म्हणजे देवाच्या जवळ बसून जेऊ, ब्रह्मरसाचं सेवन करू, नाही का? म्हणजे याचाच अर्थ असा आहे महाराज की पिंगा जो आहे, पिंगा या भारुडातून नाथरायांना हेच सांगायचं आहे की या संसार चक्रामध्ये भ्रमण करत असलेल्या जीवाला उपदेश करताना नाथराय सांगतात, अरे नुसतं भ्रमण करून आयुष्य त्या ठिकाणी व्यर्थ वाया घालू नको, तर काय कर? संतांच्या संगतीत लाग. कारण सांडुनी संतांची गोडी घे, कासया पिंगा जोडी घे. उगीच पिंग्याला अर्थ नाही संतांची जर गोडी नसेल तर. नका घालू पिंगा गे तुम्ही रामरंगी रंगा गे. अर्थात असा उगीच आपला कष्टप्रद पिंगा करत बसू नका, वाया जाईल. त्यापेक्षा रामरंगात त्या ठिकाणी आपण रममान व्हा. आणि शेवटच्या चरणामध्ये नाथराय म्हणतात, अरे एका जनार्दनी पिंगा गे. नाथ महाराज म्हणतात, मीही पिंगा घालतोय, तुम्हीही घाला. मी जनार्दन स्वामीच्या पायापाशी पिंगा घालतो. त्यांना मी कायावाच्या मनानं शरण गेलो. आपणही सद्गुरूला शरण जा. आपणही माऊली ज्ञानोबारायांना, जगद्गुरु तुकोबारायांना शरण जाऊ, नाथरायांना शरण जाऊ. मग काय होईल महाराज? खऱ्या अर्थानं आपण त्यात रंगून जाऊ आणि पिंगा रंगा असा आनंद निर्माण होईल. मग आनंदासाठी जर खेळ खेळायचा, आनंदासाठी जर आपल्याला
आपले प्रयत्न आहेत, तर मग आनंद फक्त आणि फक्त संत आणि देवाच्या सानिध्यात राहून त्यांचे गुणानुवाद वर्णन करून नामचिंतन करून मिळेल. हेच नाथ महाराजांना या भारुडातून सांगायचं आहे. पिंगा या प्रकरणावर ते भारूड आपल्या समोर त्यावर चिंतन करत असताना नाथरायांनी ज्याप्रमाणे आपल्याला समजून सांगितलं म्हणा, किंवा नाथरायांच्या कृपेने जे काही मला सांगता आलं ते मी इथे चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आज तुर्तास आपण या भागावर चिंतन इथे थांबू, या भारुडावरचं चिंतन थांबू. पुढच्या भागामध्ये पुन्हा भेटूया एखादं सुंदर असं भारुड घेऊन. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. आपल्याला भजन करायचं आहे, नाथरायांचं भजन करू. भानुदास एकनाथ, 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 भानुदास एकनाथ. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज की जय.